जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. हस्तिनापुरातून कर्ण, अश्वत्थामा आणि दुर्योधन हे तिघेही इंद्रप्रस्थ नगरला निघाले. इंद्रप्रस्थात घडलेला प्रकार अजूनही कुणाच्याच डोळ्यापुढून जात नव्हता. शिशुपालाचा झालेला मृत्यू, श्रीकृष्णाचं ते अवाढव्य स्वरूप, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर यांची श्रीकृष्णाबद्दल असलेली पराकाष्ठेची प्रेमभावना, हे सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. गुरुद्रोण, पितामह भीष्म, स्वतः महाराज धृतराष्ट्र इतके सगळे पराक्रमी योद्धे असताना इतकं सगळं त्या इंद्रप्रस्थ नगरानं पाहिलं होतं. पण आता तिथून परत एकदा सगळीजणं हस्तिनापुरात परतली होती. व्यसन, कसलं व्यसन? धूत खेळण्याचं. युवराज दुर्योधनानं प्रश्न केला. त्यावर शकुनी मामा उत्तरले, होय, व्यसन धूत खेळण्याचं, आणि दुसरं कुणाला नाही तर स्वतः त्या युधिष्ठिराला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण, आणि मी आहे अनुराग. राजसूय यज्ञापेक्षा मोठा यज्ञ आखायचा असं ठरलं, आणि त्याचं नाव विष्णू याग यज्ञ. मग यज्ञवेत्ता कोण असणार? तर स्वतः मामा शकुनी. कर्णाला हे सगळं मुळीच पटलं नव्हतं, पण असेल नसेल आता ते करावं लागणार होतं. मामांची युक्ती कर्णाला किळसवाणी वाटली. पण अंगराज, हे तुमच्यासाठी नाहीच. तुमच्यासारख्या पराक्रमी योद्ध्यानं फक्त पराक्रम करायचा, जिंकायचं. त्यामुळे तुम्ही राजकारणात लक्ष घालू नका, असा सरळ संदेश मामांनी कर्णाला दिला होता. त्यामुळे कर्ण गप्पच राहिला. त्याला मनातून हे सगळं पटलेलं नव्हतं. आपल्या मित्राला हा मार्ग योग्य वाटतोय की नाही याचा सुद्धा विचार दुर्योधनानं केला नाही, कारण तो पूर्णपणे सुडाच्या जाळात गुरफटलेला होता. त्याला सुडापुढं दुसरं काहीच दिसत नव्हतं, आणि मामांनी सुडाग्नीचा मार्ग त्याच्या पुढ्यात आणून ठेवला होता. त्यामुळे कपट मार्गाने खेळी करून पांडवांना पराभूत करण्याचं निश्चित झालं होतं. 4 पट्ट्यांच्या पटात केवळ 5 पांडव नाही तर त्यांची प्राणप्रिय पांचाली आणि राजमाता कुंती देवी सुद्धा कशी गुंडाळून दाखवतो असे शब्द बोलून संपूर्ण हस्तिनापुरात बोंब ठोकत मामाश्री फिरत होते. अमात्य वृषामार्मांना पाचारण करून निमंत्रण पाठवण्यात आली. कर्ण या सगळ्या कामगिरीत गप्पच होता, कारण आता यज्ञ होणार हे ठरलेलं होतं. अंगराज, वैद्य चतुर्दशीचा दिवस हा विष्णू याग यज्ञासाठी निश्चित करण्यात आलाय बरं, असं सांगण्यासाठी स्वतः अमात्य कर्णाकडे आले होते. यज्ञवेत्ता कोण अशी सगळी विचारपूस झाल्यानंतर महाराजांना पहाटेपासून गंगेत तुम्ही उभं राहावं आणि अधिष्ठान प्रसंगी अर्घ्यार्पण करावं असं सांगण्यात आलं. कर्णानं निपुटपणानं ते सगळं मान्य केलं. किंबहुना त्याच्याकडं दुसरा मार्गही नव्हता. तोच एक सेवक इंद्रप्रस्थावरून उंची वस्त्रे, तलम आणि एक तबक घेऊन पुढं आला. त्यात दुर्योधनाचे मुकुट आणि गदा होती. ते सगळं बघून परत एकदा त्या जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. तो अपमान, तो द्वेष, ते सगळं परत मनात घर करून गेलं. काहीही केल्या थांबायचं नावच घेत नव्हतं. काहीही झालं तरी शकुनी मामांनी सुचवलेल्या या युक्तीला परत डिवचणं योग्य नव्हतं. पण दुर्योधनानं त्याचा परत विचार करावा असं कर्णाला वारंवार वाटत होतं. पण त्याहूनही एक चित्रविचित्र घटना ही की शिशुपालाचा मृत्यू झाला त्यावेळी एक विचित्र घटना घडली होती. दुर्योधनाच्या अपमानानंतर मायावी भावनात कर्णानं आपलं मस्तक दुर्योधनाच्या मस्तकावर ठेवलं, आणि यज्ञ मंडपात जे काही झालं ते सगळ्यांनाच ठाऊक होतं. सगळा मंडप पोळून निघाला होता. पण त्यानंतर परत जात असताना कर्णाच्या मस्तकावर मुकुट कुठून आला, आणि तोही अगदी श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या बनावटीसारखा. कर्णाजवळ अजूनही ते मुकुट ठेवलेलं होतं. तो त्या मुकुटापर्यंत गेला. थोडीफार धूळ त्याच्यावर होती. त्याने ती बाजूला सारून एक कटाक्ष त्या मुकुटाकडे टाकला.
आणि कसल्या तरी विचारांच्या गर्ततेत तो हरवून गेला. कोण होता तो श्रीकृष्ण? काय होतं त्याचं व्यक्तित्व? जरासंधाला त्याला सुदर्शन चक्रानंही मारता आलं असतं, पण मग का नाही? शिशुपालाचे काय होते ते 100 अपराध? शिशुपाल त्याचा आतेभाऊ असतानाही त्याला त्याने कसं मारलं? असे खूप सगळे धुष्मचक्री विचार कर्णाच्या मनात वारंवार घोंगावत्या वादळासारखे फिरत होते. महारथी कर्ण